परमपूज्य श्री काका फलटणला आलेल्या काही अंतरंग भक्तांना उद्देशून हे वाक्य म्हणालेले आहेत. परमपूज्य श्री काका सतत आपल्या स्वानंद स्थितीत अवधूती मस्तीमध्ये रंगून गेलेले असत. त्या आत्मानंदाच्या अमृताचे पान करीत अथवा ज्ञानेश्वरीचे चिंतन करीत ते आपल्या खोलीत पहुडलेले असत. परमपूज्य श्री काका क्वचित भानावर असले तर एखाद दुसरा शब्द बोलत, नाहीतर आत्ममग्नच राहात. काही वेळा त्यांच्या त्या अवस्थेतही अधेमध्ये ते एखादे सुंदर वाक्य बोलून जात. त्यांपैकीच हे एक जबरदस्त वाक्य आहे. संतांच्या, सद्गुरूंच्या रूपाने भगवंतांची शक्ती मूर्तिमान झालेली असते. त्यामुळे त्यांचा देहही शक्तिस्वरूपच असतो. त्यांच्या सभोवती, त्यांच्या तपस्थानामध्ये आणि त्यांच्या वास्तव्यस्थानामध्ये तीच शक्ती सर्वत्र आणि सदैव भरून राहिलेली असते. तेथे ती शक्ती अनंतकालपर्यंत कार्यरत असते. ही शक्ती अत्यंत शुद्ध असून तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक वस्तूला शुद्ध करीत असते. म्हणून जेव्हा आपण अशा स्थानांमध्ये किंवा सद्गुरूंच्या प्रत्यक्ष सान्निध्यात जातो, तेव्हा आपले शरीर, मन, वृत्ती देखील त्या शक्तीच्या प्रभावाने काही प्रमाणात शुद्ध होतात. याचाच संदर्भ घेऊन परमपूज्य श्री काकांनी वरील वाक्य उच्चारले आहे. धुतल जाणे म्हणजे स्वच्छ होणे, शुद्ध होणे. संतांच्या सान्निध्यात आपल्या मनाची, मनाच्या वृत्तींची, वासनांची शुद्धी होते. अर्थात आपले अंतःकरण धुतले जाते. म्हणूनच श्री गुलाबराव महाराज म्हणतात, संतचरणाची रज ते पार्थिव परी हा स्वभाव पालटविती. 88.2 संतचरणांचे रजःकण अर्थात संतांच्या चरणांमधून प्रसृत होणारी त्यांची कृपाशक्ती ही अत्यंत श्रेष्ठ आहे. ती आपला स्वभावच पालटवते. स्वभाव म्हणजेच आपल्या मनाच्या वृत्ती, वासना, इच्छा, कामना. त्या कमी झाल्या की मन स्थिर होऊ लागते, बुद्धी योग्य दिशेने कार्य करू लागते, अहंकारही कमी होतो आणि परमार्थाची खरी गोडी लागून आपल्या स्वभावात जमीन आसमानाचा फरक होतो. इतका या संतचरणांच्या कृपेचा प्रभाव असतो. म्हणून या तेथे रज ते पवित्र सर्व नारीनर गंगारूप. 88.7 असे श्री गुलाबराव महाराज त्यासाठीच म्हणतात. संतचरणांची कृपा, त्यांची शक्ती ही संपर्कात आलेल्या सर्वांना इतकी शुद्ध करते, पवित्र करते की त्यांची तुलना प्रत्यक्ष भगवती श्रीगंगेशी करता येईल. परमपूज्य श्री काकांच्या या वाक्यामागे हा देखील संदर्भ आहेच. परमपूज्य काकांच्या या अमृतवचनाचा आणखी एक अर्थ असा की संतांच्या सान्निध्याने, संगतीने व सेवेने आपले कर्म धुतले जाते. आपले संचित व क्रियमान धुतले जाऊन प्रारब्धाचीही शुद्धी होते. कर्मांनुसारच जगाची सारी व्यवस्था आहे. या कर्मांमुळेच चांगला अथवा वाईट भोग घडतो. संतांच्या शक्तीमुळे आपली कर्मे शुद्ध होतात, सात्विक होतात. अशी सात्विक कर्मे श्रीभागवंतांपर्यंत जाण्याचा मार्ग सुलभ करीत असतात. श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात की संतचरणरज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय. 1. मग रामनाम्य उपजे आवडी, सुख घडोघडी वाढो लाग्य. 2. संतांच्या चरणांचे रजःकण प्राप्त झाले तर आपल्या वासनेचे बीजच जळून जाते. वासनेचे बीज म्हणजे कर्म. हे कर्मच वांझ होते, म्हणजे वासनेला जन्मालाच घालत नाही. त्यानंतरच आपल्याला रामनामामध्ये खरी आवड निर्माण होते. आपल्याकडून जास्तीत जास्त प्रमाणात नामस्मरण होऊ लागते आणि त्यापासून मिळणारे सुख हळूहळू वाढत जाते. सद्गुरू श्री माऊलींनी देखील हरिपाठात संतांचे संगती मनोमार्गगती 11वा श्रीपती येणे पंथ्य 8.1 असे म्हटले आहे. संतांच्या संगतीतच मनाला योग्य मार्ग व गती मिळते. हा एकच मार्ग फक्त श्रीभगवंतांपर्यंत घेऊन जाऊ शकतो. कारण हा त्यांच्या कृपेचा, त्यांच्याशी अभिन्न असणार या त्यांच्या कृपाशक्तीचा मार्ग आहे. याच मार्गाने गेल्यास श्रीभगवंतांची प्राप्ती होते. परमपूज्य श्री काकांच्या या अत्यंत मार्मिक व महत्त्वपूर्ण वाक्याचा सरळ अर्थ असा की संतांच्या संगतीमध्ये बसल्याने, त्यांनी तपश्चर्येने पवित्र केलेल्या स्थानांमध्ये बसल्याने, अर्थात तेथे बसून उपासना केल्याने आपली कर्मे धुतली जाऊन, शुद्ध होऊन श्रीभगवंतांविषयी आवड निर्माण होते, त्यांचे भक्तिप्रेम लाभते आणि त्याद्वारेच अखंड सुखाची प्राप्ती होते. श्री गुरुदेव दत्त.